हा बोल बोल बोल, काय म्हणत होता? सरकार त्या निखिलचं काहीतरी करावं. काय झालं आता परत? अहो तो कामावर वेळेवर येत नाही आणि आला तर लगेच सुरू पण नाही करत. आणि काम केलं तरी मुद्दामून स्लो करतो वेळ काढण्यासाठी. हं, बोलतो मी त्याच्या संग. अरे बोलू नको, दम दे त्याला. त्याला तुम्ही दम द्या. त्याला असं वाटतं त्याला इथं कोणी बोलणारच नाहीये. असं कसं कोणी बोलणार नाही? काम करत नाही म्हणल्यावर समजून तर सांगावं लागेल ना. मी बोलतो त्याच्या संग. सांगा त्याला समजून. जमत नसेल ना तर त्याला म्हणा घरला जा. उगा डोसकं फिरवतो. समजून सांगणं आपलं काम आहे. असं कामावरून काढू शकत नाही अचानक. आईसाहेबांचा नियम काय माहिती आहे का नाही? माणसं धरून ठेवायची, जपायची माणसं. एखादं चुकलं तर समजून सांगायचं, त्याला सुधारवायचं, पण असं काढू शकत नाही. मी बोलतो त्याच्या संग. हा, काळजी करू नको. नाही नाही नाही, माझ्यामुळे फुलपगारे सरांची शाळा बंद नाही झाली पाहिजे. त्यांचा काय दोष आहे या सगळ्यात? मॅडम माझा राग सरांवर काढतायत. मला बोललं पाहिजे अधिपतींशी, पण याविषयी घरात शांतपणे बोलताही येणार नाही. बाबा म्हणतात तसं त्यांना बाहेर भेटलं पाहिजे. हा बोला की हो. हा अधिपती, बोलू शकता? हा बोलू शकतोय म्हणताना तर फोन उचललाय. बोला की. वेळ आहे का तुम्हाला आता? ही की वेळ आहे आमच्याकडे. तुम्ही बोला, काय झालं काय? मग भेटूया आपण. आत्ता? हा आता माझा लंच ब्रेक पण झाला होता. हा चालतंय, भेटूया की. का हो, काय अचानक काय झालं? म्हणजे नाही, अचानक भेटायला बोलवलं म्हणताना म्हणलं काय काय झालं? हा, जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काय? असं फोनवर नको, आपण भेटूनच बोलूया. पण भेटणार कुठे? बरं चालतंय, एक काम करतो, मी शाळेपाशी येतो. काय मग ठरवूया आपण. हा ठीक आहे, पण बाहेरच जाऊ आपण. बरं बरं, तुम्ही म्हणशील तसं. येतो मी, आलो. ओके, बाय. आई, रागवलं माझ्यावर? का? मागच्या काही दिवसात तुमच्या मुलीला एवढं बोललोय मी. मला राग आलाय तुमचा, पण मला एक कळना झालंय. काय? इतकी वर्ष झाली तुम्ही अजून मनात धरून ठेवलंय. हवं, अजून राग आहे तुमच्या मनात. अजून मी तसंच वागतोय सा? आई, मी तिच्याशी असं का वागतो हे तुम्हाला चांगलं माहितीये. वय, आणि किती वर्ष तेच 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 धरून बसणार आहात? सोडून द्या की भूतकाळ. माफ करा भुवीला. मी म्हणालो तिला, तू जे काही या घराबरोबर केलेस त्यासाठी हे घर तुला माफ करेल. कदाचित मी सुद्धा तुला माफ करेन. आता तरी हे सगळं थांबव. त्यावर ती काय म्हणाली माहितीये? काय? एकतर अक्षरा किंवा मी या घरातून बाहेर जाईन तेव्हाच हे थांबेल, तोपर्यंत नाही, असं म्हणाली. आता यावर काय बोलायचं आपण? आई, हेच तुम्ही बोलून बघा तिच्याशी. मुलगी आहे तुमची, कदाचित तुमचं ऐकेल. चारू, अक्षराचा त्रास कमी व्हावा, तिची वाट थोडी सोपी व्हावी, म्हणून हा प्रयत्न करून बघतोय. सांभाळ. हा सांगा, काय झालं? हा काय एकदम बोलवून घेतलं मला? हा, ते काय काय काम आहे? काय काम असेल तरच बोलवते का मी तुम्हाला? असं नाही, एकदम अर्जंट फोन केला, तुम्ही बोलवून घेतलं म्हणून म्हणलं काय प्रॉब्लेम आहे काय? अधिपती, प्रॉब्लेम असला कीच बोलावं का मी तुमच्याशी? म्हणजे अहो, असं सहज भेटायला नाही बोलवू शकत मी तुम्हाला. असं नाही, पण तुम्ही काहीतरी म्हणला ना, तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सांगायचं आहे, पण इथे नको, आपण जरा शांतपणे बसून बोलूया. आई शपथ, शांतपणे बोलूया म्हणजे झालं, म्हणजे 100% इशा हार्ड आहे. हल्ली का नाही तुमचा फोन आला की धस्सच होते माहितीये का मला. का? तुमचा फोन आला की असं वाटतं काय तर प्रॉब्लेम असणार, काय तर टेन्शन असणार, इशा हार्ड झालेला असणार, म्हणतानाच तुम्ही फोन केलाय.
अधिपती अहो असं काय करता तुम्ही? आपलं ठरलं ना आता लपवाछपवी करायची नाही, मग काय प्रॉब्लेम असणार? आणि मुळात आपण असे सहज भेटून नाही का बोलू शकत? हा सहज बोलू शकतोय तसं, पण सहज काय तसं काय सहज नाहीच आहे ना आपल्यात. म्हणजे तुमची गाडी तर मैत्रीतच अडकल्या ना हो. तुम्हाला नकोय का मैत्री माझी? नाही 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 नाही, तुम्हाला मी सांगायला गेली की टांगायलाच नेत आहे. एवढा इशे हार्ड करू नका. मला काहीतरी वेगळं म्हणायचं, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना हो, महत्वाचं. बोलूया चला चला चला, या आपण शांतपणे बसून बोलूया. या या. आयली बरोबर आम्ही रोकड पाठवतोय, ती पास करून घ्या. होय, रागावणार नसशील तर एक सांगू का? सारखं सारखं रागवायला आम्हाला काही येड लागलंय का काय? नाही नाही, तसं नाही, पण बोल पटशिरी, काय विषय आहे? हे थांबव आता. हे थांबवून कसं चालल? रोकड दिली नाही तर फाईल काय पास होणार नाही. अगं याच्याबद्दल बोलत नाही मी. घरात कल न ग आता. मागचं सोडून दे, समजा इसरून जा आता. समद्याने कसं मिळून मिसळून राहूया. हा, सुनबाईला घराबाहेर नग काढूस, आणि तू बी कुठं जायचं नाही. जावई बापू बी माफ करतील ना तुला. हा, समद्या आनंदात राहू. मोठ्या मालकांचं वकीलपत्र घेऊन आलीस तू आमच्याकडं? काय झालं? असं एकदम शांत का झालात? सहज सहज एक विचारू काय? विचारा. तुमच्या मनात असं कवा संगीत वाजलंय काय? संगीत? हा, माझ्या मनात वाजले माहितीये का? मी तुम्हाला म्हणलं ना, मी तुम्हाला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हाच मला तुम्ही आवडला होता, तेव्हाच वाजायला लागलं संगीत माहितीये का? आणि असं वाजायला लागलं की नाही, मी मनातल्या मनात स्वतःला सांगायचो की संगीत नको, संगीत आता नको, थांबा थांबा, पण ते थांबायचं नाही. ते डंग 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 असं वाजायचं, थांबायचं नाही. माझ्यावर ताबा राहायचं नाही. असं असं म्हणजे व्हायचं. तुमचं कवा झालं का असं? तुमच्या मनात कवा असं? सध्या माझ्या मनात एकच आहे, काय? भूक. हा? भूक लागली आहे मला. भूक? हम्म. तुम्ही इशे टाळू नका आता. तुम्ही का नाही सकाळी बी हेच गेलं माहितीये काय? अहो मी खरंच सांगते, मला भूक लागली आहे. मी तुम्हाला तेच सांगते, आपण कुठेतरी जाऊया, खाऊ आणि मग बोलूया, कारण मला जे बोलायचं आहे ते खूप महत्वाचं आहे. हा, मग मी तुम्हाला तेच म्हणतोय, तुम्ही बोला बोला, तर तुम्ही काय बोलतच नाही. पण खाऊया आणि मग बोलूया प्लीज. हा ठीक आहे ठीक आहे. काय खाणार? पाणीपुरी. पाणीपुरी? का काय झालं? आता तुम्हाला पाणीपुरी नकोय का? तसं ना. ओ जाऊ जाऊ जाऊ, आपण खाऊया पाणीपुरी, खाऊया की शांतपणे पाणीपुरी खाऊया. महत्वाची पाणीपुरी खाऊया. बोल की, गप कायस? मोठ्या मालकांचं वकीलपत्र घेऊन आलीस का तू? नाही नाही, तसं काय बी नाही. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. असं? मग आजच कसं काय बोललीस हे? म्हणजे काल ते पण आम्हाला हेच म्हणले, आज तू म्हणतेस. मग आता तू कशा पायी विषय वाढवतीयस? विषय आम्ही नाही, सुनबाईंनी वाढवला आहे. मुद्दाम सगळ्या गोष्टी आमच्या मनाविरुद्ध करतात त्या. अधिपतीनं आमच्यापासून दूर करण्याचा डाव आहे त्यांचा, पण आम्ही असं कधीच होऊ देणार नाही. आम्हाला चॅलेंज केलंय त्यांनी, आणि आम्ही हे चॅलेंज स्वीकारलंय. आता युद्ध तर होणारच. त्यांना घराबाहेर काढेपर्यंत आम्ही काही गप्प बसणार नाही.
दादा 2 प्लेट पाणीपुरी द्या. आणि एकदम तिखट. तिखट? मीडियम द्या की. मीडियम द्या. हे माझी मालन ग तिच्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुद्ध बुद्ध हरली ग हरली सुद्ध बुद्ध हरली ग. अरे हे जादू घडली र तुझ्या हसण्यानं दिसण्यानं नयनानं सुध बुध हरली र हरली सुध बुध हरली र. मन जुळली दर बळली ऋतू फुलली लहाडा नवसाची ओढ रुजली रात सुजली अन झाली चांदी दिवसाची. लेन 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 र आभाळाचं देन र भिनली 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 कशी गोडी जीव भुलला र जीव भुलला रो. मनी असा चांद तुझा भिनला र जीव भुलला र जीव भुलला रो. मनी असा चांद तुझा भुलला रो. हरैया 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 हरैया. मी मास्तरींची शाळा बंद करायला नाही पाहिजे होती. हरैया 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 हरैया. ओ मन कोवळ हात पिवळ उमलली गाली फुल लाल ग. हो तन सजलेलं मेहंदीन ओलं उजळलं उजळलं. तुम्ही जावा. तुमचं काम तुम्ही करा. तुमच्या आड कोणी येणार नाही शब्द आहे माझा. घालू कसावरो जिथ तिथ जीवाला तुझा भासर डोळ्यामंदी जागर. हो. काय कुणीकडे लागले तंद्री? संगीत संगीत अधिपती. नाही, मी आपलं विचारलं तुमच्या बी मनात वाजायला का संगीत? नाही हो, मी विचार करते. काय कसला विचार? काहीतरी गंडलंय तुमचं, होय की नाही? मी विचार करते. एवढं पाणीपुरी खायचं म्हणून इथपर्यंत आणलं मला आणि विचार काय करत बसलाय? खावा की. ऍक्च्युली बास आता मला, पोट भरलं माझं. एवढी भुकभुक केली तुम्ही आणि आता काय एवढ्यावर बस? नाही नाही, खरंच पोट भरलं. पुरे तर पुरे बाबा. आपण समोरच्या मताचा रिस्पेक्ट करतोय, आहे की नाही दादा? हे घ्या 2 सुक्या पुऱ्या द्या. सुक्या पुऱ्या हो, त्याशिवाय पाणीपुरीचा कार्यक्रम पूर्ण होत नसते. त्या बसा. हा मंडळ आभारी आहे. हा बोला, आता काय बोलायचं होतं? अधिपती, माझ्यामुळे फुलपगारे सरांची नोकरी धोक्यात आली. म्हणजे 2 दिवसात राजीनामा मागितला त्यांनी सरांचा. काय? हो, का पण असं? मी शाळेत गेले ना, त्यामुळे मॅडमनी सरांना नोकरीवरून काढायचं ठरवलं. अहो असं नाही करणार हो आई साहेब. त्यांनी तसं सांगितलंय सरांना, आणि सांगितलंय म्हणजे मॅडम करतीलच ते. अधिपती, मॅडमचा माझ्यावर राग आहे हे मी समजू शकते, पण त्याची शिक्षा बिचाऱ्या सरांना कशाला? माझ्यामुळे जर फुलपगारे सरांची नोकरी गेली ना अधिपती, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. अहो, त्यांनी इतकी वर्ष दिली आहेत शाळेला, त्यांचं घर आहे, त्यांची नोकरी गेली तर शाळेचं खूप नुकसान होईल. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते अधिपती, प्लीज प्लीज काहीतरी करा, सरांची नोकरी जाऊ देऊ नका. नाही नाही, नाही जाणार त्यांची नोकरी. पण मॅडम, त्या असं करणं शक्यच नाही. म्हणजे अहो, माणसांना कामावरनं काढायची परंपरा नाही हो आपल्या घरात. आता साधं उदाहरण घेतो, धनाजी, बाकीची नोकर 25-25 वर्ष आपल्या घरात कामं करतात. कधीच कुणाला काढलं नाही आई साहेबांनी कामावर. तुम्ही काळजी करू नका, असं काय होणार. पण अधिपती, 2 दिवसात जर सरांनी राजीनामा नाही दिला तर मॅडम स्वतः येणार आणि त्यांना शाळेबाहेर काढणार असं म्हणल्यात त्या.
नाही 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 नाही, ते आई साहेबांना तुमच्यावर राग आलेला असणार, त्यामुळं त्या बहुतेक फुलपगारीसनी त्यांनी ही तंबी दिली असेल, पण तसं काय होणार नाही. विश्वास ठेवा की माझ्यावर. प्लीज आदिपती, तुम्ही बोलाल का मॅडमशी प्लीज? ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने बोलतो, पण तुम्ही काळजी करू नका. आणि फुलपगारी सरासनी नाही काढणार म्हणजे नाही काढणार. म्हणजे मला शाळेत यायला बंदी घालतील ना त्या? आणि त्यांनी मस्त बंदी घालतील हो. तुम्ही ऐकाय पाहिजे की तुम्ही आत्ता बी बंड केलंयच की. आणि मी विचारलंय आई साहेबांनी सकाळी, त्या म्हणल्यात जावा शाळेत, काय प्रॉब्लेम नाही, कशाला काळजी करताय. तुम्ही आला का नाही आता शाळेत? म्हणजे माझी पण आणि सरांची पण कुणाचीच शाळा बंद होणार नाही, हो ना? नाही होणार, मी बोलतो आज. थँक्यू. ऐका की, आता किती वाटतं, 1 तास तरी बाकी आहे शाळा. जाऊया घरला, चला. हो, 1 तास राहिलाय, शाळा सुटली नाही अजून. हाडाच्या मास्तरीन बाई, 1 तास बी लवकर घरला जाणार नाही, होय की नाही? नाही नाही, माझी खूप सुट्टी झाली, आता थोडं काम करते. आणि परीक्षा आल्यात मुलांच्या तोंडावर, पोर्शन पूर्ण करायचंय. करा करा, तुम्ही पोरांचा पोर्शन पूर्ण करा, आम्ही फुलपगारे सरांचा पोर्शन काय तो मार्गी लावतो. अधिपती, शांतपणे करा हा प्लीज. शांतपणेच करणार, आई साहेबांसंग भांडणार थोडीच, टेन्शन घेऊ नका. हो, काय झालं, काय झालं, रडायला काय झालं? मला खूप वाईट वाटतंय. बघा ना अधिपती, फुलपगारे सरांची काहीच चूक नाहीये, माझ्यामुळे त्यांना त्रास होतोय. हा ठीक आहे, पण तुम्ही रडू नका हो, तुम्ही शांत व्हा. तुम्ही कशाला रडायलाय? अधिपती, माझ्यामुळे त्यांची शाळा नको बंद व्हायला, आणि मला पण नाही सोडायची शाळा. प्लीज, तुम्ही काय काय कराल मला माहित नाही, पण प्लीज काहीतरी करा प्लीज. हा ठीक आहे, ठीक आहे, एवढं प्लीज प्लीज कशाला म्हणालाय तुम्ही? तुमचा चेहरा का असा झाला? तुम्ही रडू नका हो, तुम्ही रडायला लागला की मग मला काय सुधरत नाही, मग मला बी रडायला येतं. तुम्ही रडू नका. सॉरी. मी तुम्हाला वचन देतो, ना तुमची शाळा बंद होणार, ना फुलपगारे सरांची शाळा बंद होणार. तुम्ही लोड घेऊ नका. तुम्ही डोळे पुसा, बरं डोळे पुसा. तुम्ही पण पुसा डोळे. मी रडतच नाही. आणि फुलपगारे सरांनी सांगा म्हणाव, नाही जाणार म्हणाव तुमची नोकरी, काळजी करू नका म्हणाव, बीपीच्या गोळ्या घ्या टायमाला. थँक्यू. असं म्हणजे जरा हसून म्हणा. थँक्यू. असं नाही, जरा मोकळा हसून म्हणा. थँक्यू अधिपती. ऑफकोर्स, ऑफकोर्स. ऑफकोर्स. बरोबर. ये भारी. जावा आता, आणि या लवकर घरला. घरी येते. घरी घरी या. सर, हे काय? हे बघ, भुवनेश्वरी मॅडमचा फोन येऊन गेल्यापासून बीपी वाढलाय माझा. हो सर, तुम्ही टेन्शन नका घेऊ, अधिपती सगळं सॉर्ट करणार आहेत. अधिपती कसं काय सॉर्ट करणार आहेत? मी हा विषय सांगितलाय त्यांना, ते मॅडमना कन्व्हिन्स करणार आहे. तुम्ही नका काळजी करू सर. हे बघ, माझ्यामुळे तुमच्या घरात वाद व्हायला नकोय. नाही सर, नाही होणार असं काही. एक वेळ माझी नोकरी गेली तरी चालेल अक्षरा, पण तुझी शाळा बंद होता कामा नये. मी तुला पुन्हा पुन्हा हेच सांगतोय, तुझी गरज आहे या शाळेला. सर, तुमची पण गरज आहे या शाळेला, आणि काही झालं ना तरी मी तुमची नोकरी नाही जाऊ देणार सर. मी हेच सांगायला आले होते तुम्हाला. तुम्ही प्लीज रिलॅक्स राहा सर, खरंच नका काळजी करू, सगळं ठीक होईल. विश्वास ठेवा माझ्यावर. काय भुवनेश्वरीने फुलपगारीनं धमकी दिली? हो, 2 दिवसात राजीनामा मागितलाय त्यांचा. आणि कशासाठी? बाबा, मी शाळेत गेले ना, त्याचा राग त्यांनी फुलपगारे सरांवर काढला. हेच करते ती, हे असंच वागते मुद्दाम.
तू अधिपतीला हे सांगितलंस? सांगितलं. तो तो काय म्हणाला? मॅडमशी बोलतो म्हटले. अधिपती काहीतरी करेल. तो असं नाही होऊ देणार. तो कन्व्हिन्स करेल तिला. तसंच व्हायला हवं बाबा. कारण जर माझ्यामुळे फुलपगारे सरांना राजीनामा द्यावा लागला ना तर मग मी पण देईन राजीनामा. अक्षरा, बाळा असं असं नको बोलू. हे असं व्हायला नको. एवढ्या प्रयत्नानं तुझी शाळा सुरू झाली आता. ती सुरू राहायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. माझी इच्छा तीच आहे बाबा, पण जाऊ दे, बघू काय होतं. देवी सरस्वती, अक्षराची इच्छा पूर्ण होऊ दे. तिची शाळा सुरू राहू दे. बोला अधिपती, काय म्हणताय? एक विचारायचं होतं. मग विचारा की. हा, ते फुलपगारे सरच मी कामावरून काढून टाकायचं असं म्हणालोय तुम्ही. कळलं वय तुम्हाला? हा कळलं. म्हणजे ते वाटलंच होतं आमसनी ही बातमी तुमच्यापर्यंत पोहोचणार. नाही, पण का असं का करायला तुम्ही? म्हणजे काय चूक झाली का त्यांची? त्यांचं काय चुकल्याशिवाय आम्ही असं काही करू काय? नाही तसं नाही, पण काय चुकले म्हणजे काय काय झालं काय? त्यांनी आमची आज्ञा पाळली नाही. म्हणजे सुनबाईंना शाळेत घेऊ नका असं सांगितलं होतं आम्ही त्यासनी. आपण कामावर कुणाला येऊ द्यायचं कुणाला नाही येऊ द्यायचं ठरणारे ते कोण? म्हणजे पण मालक म्हणून शाळेत कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं हे सगळे निर्णय आपले असतात ना, त्यांचे नाही. आणि मास्तरीन बाईंनी शाळेत जावं ह्यो निर्णय शेवटी माझा होता, फुलपगारांचा नव्हताच. आता तुम्ही त्यासनी जाऊ नका म्हणताय म्हणजे तुम्हासनी माझा निर्णय पटत नाही असं वाटलं. मला वाटतंय म्हणजे. असं नाही अधिपती. नाही नाही आहे साहेब, तसंच आहे. आता मी तुम्हाला सकाळी विचारायला आलो मास्तरीन बाई जाऊन देत का शाळेत, तुम्ही ओके म्हणला. म्हणताना मी त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणून. मग आता कशाला विषय वाढवताय तुम्ही? आणि फुलपगारे सरांची तशी काही चूक नाही. उगाच त्या निरपराध माणसाला कशाला शिक्षा द्यायची? आणि तुम्हीच कायम म्हणताय की निरपराध माणसाला शिक्षा नाही झाली पाहिजे. एखादा जर दोषी असेल त्याला चापकानं फोडून काढा, पण ज्याचा काही दोष नाही त्याला कशा. आणि आतापर्यंत आपलं रेकॉर्ड आहे, आपण आपल्या माणसानं कधी सुद्धा काढून टाकलं नाही. तुम्ही तर कायम मदत केली, पण कुणाला काढून नाही टाकलेलं कामावर. नाही साहेब. आणि फुलपगार तर आपला कवापासून जुना माणूस आहे, आपला माणूस आहे तो. आपल्या शाळेसाठी एवढी वर्ष राबलेला माणूस आहे. त्याचं बी घरदार आहे, संसार आहे. असं नोकरीवरून एकदम काढून टाकणं म्हणजे बघावं. मला तुम्हाला ते बरोबर वाटते काय साहेब? तुमचं म्हणणं काय? बघा, मला असं वाटतं की शाळेचे मालक आणि चालक म्हणून आपण असा निर्णय घेता कामा नये. आता तशी तर किती माणसं आहेत की जे आता जो निखिल, त्याचं तर तुम्हाला काय सांगायचं आहे. मी सगळ्या गोष्टी सांगत नाही. त्याचे तर एवढे राडे चाललेत का नाही, फॅक्टरीत कामावर वेळेवर येत नाही, नीट एकतर काम करत नाही, आळमटळम करतोय लई तो. मला आजच ओंक्या सांगत होता. बरं, त्याला मी आज काय म्हणलं, समज दिली. म्हणलं बाबा काम नीट कर, पण काढून टाकलं नाही ना. तो आपला स्वभाव नाही, आपण कधीच केलं नाही असं. आपल्याकडे तर अशा लोकांची लिस्ट आहे की ज्यांना आपण कामावर काढून टाकू शकतो. तुम्हाला तर माहीत आहे किती लोक आहेत, पण आपण नाही काढत का? बिचारी आपली जुनी माणसं आहेत, आपली माणसं आहेत. आपण अशी आपली परंपराच नाही ना. त्यामुळं मला असं वाटतंय ना आईसाहेब, एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय असं ते दिसायला बरं दिसणार नाही. तुम्ही विचार करा, बघा, सांगा मला. हां, येऊ काय मी? थांबा अधिपती, चालला कुठे लगेच? तुमचं म्हणणं आम्ही व्यवस्थित ऐकून घेतलं का नाही? मग आता आमचं म्हणणं जरा ऐकून घ्या की. बोला की आईसाहेब. तुमचा मुद्दा पटलाय आम्हाला. म्हणजे रागाच्या भरात आम्ही बोललो त्यांना, पण त्यांना काढायला नग शाळेत. खरंच? खरंच म्हणजे बघा ना, जुना माणूस आहे, नग काढायला त्यासनी. तुम्ही असं करा की तुम्ही तर स्वतः जावा शाळेत आणि सांगा त्यासनी, म्हणावं तुमची नोकरी शेफ आहे म्हणून. चालतंय. खुश? हा हा, खुश. यॅपी यप्पी. यॅपी. जावा जावा, दमला असशीला, जाऊन आता जरा आराम करा, फिरेश व्हा. हा, चला येतो.
देवी, फुलपगारे सरांची खरंच काहीच चूक नाही. प्लीज त्यांची नोकरी नको जायला. अधिपती, बोला. मग आमची बी देवी, आम्हाला नीट पाया पडू दे. गडबड गडबड. बोला तुम्ही मॅडमशी. बोललो. काय झालं? काय म्हणलं? आधी तुम्ही काय म्हणला ते सांगा. हा? देवीला काय म्हणला, काय मागितलं? काय? फुलपगारे सरांची नोकरी. दिली. काय? नोकरी दिली. तुम्ही थट्टा करताय का माझी? थट्टा कशाला करू, दिली नोकरी. म्हणजे तुम्ही बोललात मॅडमशी? आत्ताच. काय म्हणल्या? सांगा ना प्लीज. तुम्हाला काय वाटतं, काय म्हणले असतील? मला नाही येणार सांगता, तुम्ही सांगा ना प्लीज प्लीज. हो, आईसाहेब म्हणल्या नाही काढणार फुलपगारे सरांना नोकरीवरनं. खरंच? खोटं कशाला सांगू. थँक्यू सो मच अधिपती, थँक्यू सो मच. काय एवढा आनंद. सॉरी मी एक्साइटमेंट मध्ये होते म्हणून. एवढी एक्साइटमेंट होणार असेल तर रोज काढतो की फुलपगारे सरांनी शाळेत आणि रोज जॉईन करून घेतो. मी आले पण थँक्यू. हा, थँक्यू सो मच. येडीच आहे मास्तरीन बाई, आणि आम्हासनी मी येड लावले. थँक्यू बर काय. एक्साइटमेंट. चारू, काहीतरी व्हायला हवं. अक्षराची आणि फुलपगारांची शाळा बंद नकोय व्हायला. नाही होणार बंद आमची शाळा. म्हणजे नाही होणार शाळा बंद. कसं? अधिपती बोलले भुवनेश्वरी मॅडमशी आणि त्यांना कन्व्हिन्स सुद्धा केलं. मॅडमनी त्यांचा निर्णय मागे घेतलाय आणि आता मी आणि फुलपगारे सर आम्ही दोघेही जाऊ शकतो शाळेत. ताई, अगं तू फुलपगारेसनी नोकरीवरनं काढणार नाहीस? नाही. असं का ताई? म्हणजे अधिपतीने सांगितलं आणि ते तू ऐकलंस व्हय? त्यांनी आम्हाला पटवून दिलं. अगं व्हय ताई, पर हे जर समजा असंच होत राहिलं तर सुनबाई पाय रोवून बसेल की घरात. समजा तिच्या मनासारखंच व्हायलंय. वाटू दे त्यांना तसं. तोवर आम्ही आमचं काम करून घेऊ. कसलं का? त्यांना घराबाहेर काढण्याचं. म्हणजे लई शाळा करतात ना त्या. उलट आम्ही तर म्हणतोय आता त्यांना जास्तीत जास्त वेळ शाळेतच घालू द्या. यासाठी आम्ही प्रयत्न करू. पर त्याच्याने काय होणार? त्या अधिपतींपासून दूर राहतील आणि आपोआप त्यांच्यापासून दूर जातील. मास्तरीन बाई, चला आवरत काय? हो. चला चला लवकर निघूया. चला. कुठे? अजून कुठं? शाळेत. म्हणजे तुम्ही पण येत आहे? चला हो, फुलपगारे सरांचं टेन्शन जरा दूर करूया. हो, मला तर कधी एकदा त्यांना सांगेन असं झालंय. बिचाऱ्यांनी खूपच टेन्शन घेतलं होतं. तर फक्त सरांनीच टेन्शन घेतलं होतं काय? खरं सांगा, तुम्ही बी घेतलं होतं का नाही टेन्शन? तुम्ही पण घेतलं होतं का नाही? हो, मी खरंच खूप टेन्शन घेतलं होतं. कशाला एवढ्या बारक्या गोष्टींचं टेन्शन घेता आम्ही असताना? चला गंमत बघा फक्त आता शाळेत. चला या लवकर. जा, जग जिंकून या. शाळेत चालू आहे मी.
ते फुलपगारीसनी सांगतो की जरा ते हा आणि मग फॅक्टरीत तसंच जातो पुढं. हा आज का नाही फॅक्टरीत जर जास्त कामं आहेत तर तुम्ही बघा काय ती संपवा आणि मग आम्ही तुम्हाला सांगतो अजून काय कामं आहेत ती. बरं ठीक आहे चालतंय. आज जरा जास्त वेळ थांबावं लागेल फॅक्टरीत. थांबा आणि संपून टाका काय ती कामं. चालते की. गुड मॉर्निंग मॅडम. पुन्हा इंग्रजी किती वेळा सांगायचं तुम्हाला इंग्रजी बोलू नका शुद्ध मराठीत बोला की. सॉरी. परत तेच चुकलं चुकलं चुकलं. सारख्या सारख्या चुका नका करू. काय माफ करा मॅडम. आणि मी तुमची आभारी आहे. तुम्ही का ते फुलपगारे सरांची नोकरी. हा नाही जाणार त्यांची नोकरी सांगितलं असेल ना तुम्हाला अधिपतीने. हो म्हणूनच मी खूप आभारी आहे तुमची. तुम्ही आभार मानायची काय बी गरज नाही हो. ते अधिपतींनी सांगितलं म्हणून आम्हाला ते पटलं आणि त्यांच्या मनाविरुद्ध आम्ही तसं पण कधीच काही करत नाही नाही का. नाही जावं तुम्ही लवकर आणि येळेत या घरला. हो मॅडम. चला, येतो. नाही नाही अजून काय कळलं नाही मला. आता अक्षरा आल्यावरती कळेल ना काय ते. नोकरी महत्वाची आहे मलाही कळतंय पण माझ्या हातामध्ये काय आहे ना. जे काय होईल ते कळवतो मी तुला. हा हा अक्षरा. हो बसा बसा सर बसा. सर अहो बसा. सर तुम्ही अचानक हा यायला लागलं. का काय झालं. तुम्ही दोघे एवढे टेन्स का वाटताय. काय तुम्हाला कसं सांगू काय कळना. सांगा ना. आम्ही लय प्रयत्न केले आई साहेबांना समजावण्याचे पण तुम्हाला तर माहित आहे एकदा त्यांचं ठरलं की ठरलं असं कार्यक्रम असतोय त्यांचा. ते तर आहेच. तेच तर. आणि आता काय जरा इशे हार्ड झालाय. असं झालं की शाळेत एकतर तुम्ही राहणार किंवा मास्तरींबाई राहणार त्यामुळं आमच्यासाठी पण जरा अवघड झालं सगळं. तिथंच जरा मला टेन्शन आलंय सर. अधिपती तुम्ही नका टेन्शन घेऊ. असं कसं तुमची शाळा. माझी शाळा बंद झाली तरी हरकत नाहीये पण अक्षराची शाळा बंद होता कामा नये. सर तसाही मी 3 वर्षांनी रिटायर्ड होणार आहे. अक्षरासारख्या शिक्षिकेची खूप गरज आहे मुलांना. मला अक्षराकडनं खूप होप्स आहेत. सर मी की अक्षरा हा जर का प्रश्न असेल ना तर मी राजीनामा देतो. मला काही प्रॉब्लेम नाहीये. आजच देतो मी राजीनामा. हो फुलपगारे सर कुठे राजीनामा कुठे देताय तुम्ही. तुम्ही गेला तर शाळेचं कसं होणार. हे बघा माझी नोकरी. अहो शेप आहे तुमची नोकरी. खरंच. हो सर. तुमची किंवा माझी कुणाची शाळा आता बंद होणार नाही. पण अधिपती अहो गंमत करत होतो तुमची. माझं बीपीच वाढलं होतं. सॉरी सर. तरी मी ह्यांना म्हणत होते असं नको करायला. जरा गंमत चालते की सर एवढं काय त्याला. करा तुम्ही निवांत इथं काम. आपली शाळा मोठी करा. आपली सगळी पोरं त्या बोर्डात बिर्डात कुठं काय म्हणते तिकडे झेंडा लावून आली पाहिजेत. चमकली पाहिजे सगळी अशी चाम चाम चाम. हो त्यांचं तोंड गोड करा. लई टेन्शन घेतलं यांनी. हो. अहो घ्या घ्या पेढा घ्या. लई टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमचं काम करण्यापासून कोण अडवणार नाही. लई बीपी वाढवून असं झालं यांचं. थँक्यू अधिपती. अहो बास करावं सर आता. खरं सांगतो मला राजीनामा द्यावा लागेल म्हणून मी टेन्शन मध्ये होतो.
थोडासा घाबरलोही होतो. काय करावं खरंच काही सुचत नव्हतं मला. पण सर मी एवढा विचार नक्कीच केला होता की एक वेळ मी घरी राहिलो तरी चालेल, पण अक्षराची शाळा बंद होता कामा नये. काय ना सर, अक्षरासाठी ही केवळ नोकरी नाहीये, तिच्यासाठी ही एक साधना आहे, साधना. अक्षरासारखी विद्यार्थ्यांसाठी एवढं झोकून काम करणारी मुलगी मी खरंच बघितलेली नाही. अक्षरा बाळा, तू हे जे करतेस ना, हे तुझं काम असंच सुरू ठेवायचं ना. सर, तुमचा सपोर्ट आहे म्हणून मी शांतपणे काम करू शकते. अधिपती सर, तुम्ही माझी नोकरी सेव्ह करून खरंच माझ्यावरती मोठे उपकार केलेले आहेत. सर हातबीत कशाला जोडताय? तुम्ही वयानं मानानं मोठा आहे आमच्यापेक्षा. हात जोडू नका. आणि मी काय उपकार केले नाहीत, मी माझं कर्तव्य केले, लक्षात घ्या. तुम्हाला कसं जाऊ देणार आम्ही इथनं? डोळ्यातनं पाणी काढू नका. पास झालं, ग बसा. हाय का आता मी हसनी ग बसा म्हणालो आणि तुम्ही रडाला वे आता? ग बसा की, नाही तर मी रडीन आता. मी रडू का इथं? तुम्हाला माहिती आहे ना हो, तुम्ही रडला की मला बी रडायला येते. ग बसा की. खरंच रडीन बरं काय आता हो. आता कसं असं हसत खेळत शाळेचं काम चाललं पाहिजे. अधिपती, पुन्हा एकदा थँक्यू. ऑफकोर्स. बरोबर. बरोबर. चालते तुमचं. आई अंबाबाई, आज काय बोलू, कुठून सुरुवात करू काही कळना झालंय आम्हाला. कधी कधी असं वाटतं की हातातून सगळं निसटून चाललंय. मन घाबरं होतंय. पण असं होऊन चालणार नाही आई. आम्हाला शक्ती दे. आणि काय चुकलं माकलं असेल तर माफी पण दे. ही अशी रोज रोज देवासमोर भक्तिभावाची नाटकं करण्यापेक्षा चांगलं वाग माणसांची. कुठल्या माणसांशी चांगलं वागावं असं म्हणणं आहे तुमचं? सगळ्याच माणसांची चांगलं वाग. पण सगळी माणसं चांगली कुठं वागलेत आमच्याशी? तेच तर म्हणतोय, सगळ्यांनी तुझ्याशी चांगलं वागावं अशी पात्रता निर्माण करणं. पात्रता हे तुमच्यासारखी शिकलेल्या माणसांचे शब्द आहेत. आम्हाला माणसं वाचता येतात. आणि जे आमच्याशी चांगले वागले नाहीत त्यांच्याशी आम्ही कशापायी चांगलं वागायचं? हं? जे पेरशील तेच उगवेल. जे उगवलंय तेच तर भोगलंय आम्ही. इतक्या सहज तुला कळणार नाहीच. एक सल्ला देतोय तुला, ज्याची गरज पडेल. आपल्याला खूप डोकं आहे असं तुला वाटतं, पण तसं नाहीये. तुला जाणवत नाहीये की परिस्थिती तुझ्या हाताबाहेर जाते हळूहळू. आणि हे घर पुन्हा माझं होत आहे. आता तुझं या घरात काही काम नाही. मीच तुला इथं घेऊन आलो होतो, म्हणून मीच तुला सांगतोय, शहाणी असशील तर या घरातून मानाने निघून जा. अपमान अवहेलना सोसून गेलीस तर अर्थ काय? इतकी वर्ष जो आब मिरवलायस तो राख आणि शांतपणे जा. एनिवे, आज न उद्या मी तुला या घराबाहेर काढीनच. कोण कुणाला घराबाहेर काढतं ते बघूच आपण. आम्हाला घराबाहेर काढण्याचा तुम्ही आधी बी प्रयत्न केलता, पण तुम्हाला जमलं नाही. आम्ही आहोत की इथंच, आणि ते बी मानानं. आता सुनबाई आल्या तुमच्या संग म्हणून तुम्हाला वाटत असेल की आता सगळं सोपं होईल, तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू शकाल.
तुम्हाला सांगून ठेवतो तसलं काय बी होणार नाही. कारण आधी सुनबाई आणि मग तुम्ही या घराबाहेर जाणार. हे आमचं तुम्हाला खुल्लं चॅलेंज आहे.